अहो मला तुम्हाला वाईट नाही बोलायचं व तुम्हाला चांगलं जर बोलायला लागलं तुम्ही तिड्यातनं कसं बोलता? कोण तेड्यातनं बोलत नाही आणि कोण तुला बोलतच नाही बाया. तू तुझं काम बघ. बाहेर येऊन बसलोय म्हणून तू इथं लगेच सगळं डबं पिबा आणून इथं चूल पेटवून भाकरी तयारी चालू केली. गॅस संपला पप्पा. संपू दे. सिगडी तर होती की, लाईट तर होती की. शिगडी बंद पडली या. ती वायर असते हा ती उंदराला कुरतडली या. अहो, त्यात काय आहे बघ की. काय रे? बघ बघ. आपण एवढं गरम आहे की काय? धर बघ. अरे खाली खाली ठेवू इथं कसं ठेवतोय? काय आणलंय काय नेमकं काय? टोपलं कडबर तो बी आणलंय. हे इकडे ठेव. हो घे. काय आणलंय? अंड्या पुढं कर एवढं सगळ्या. एवढे सगळ्याच्या? हा अरे या अंडी चांगली 10-12 अंडी येते एवढ्याचं काय करायचंय? कर. येडा झाला का इतकी अंडी काय करायचंय? तू रानात गेलं अंडी शिजू घातली ती. काढ बरं त्याच्यावरचं काढ. तुला कोणी सांगितलं तू अंडी कुठून आणली? आपल्या तर अंडी नव्हती. पप्पाने आणली ती उलटानी. उलतान इकडे धरू नको. पडलं लागलं का? बुडक्याकडे धर. माया कुठलं एक अंड. ती आता धुवून आणून ती मला धुवून आणू. उलताना. किती अंडी शिजू घातली ती का मनानं कारभार करता रे तुम्ही? आज शनिवार ही हाय. आ अजून काय म्हणते ते नाही मुद्दाम केलं म्हणायला. कुणी सांग? जरजरीत कालवण कर. आ जरजरीत कालवण कर. कालवण करती कालवणाचं काय नाही. झणझणीत पण अंडी कुणी आणली ती? पप्पाने. शिजू कुणी घातली ती? म्या खाली बस. काय चलती अंडी शिजली असली तर टाकत घे. शिजली ती. पाणी कशाला टोपल्याला हात लावू नको. भाकर टोपली तुला सांगता. घे की तिकडं काय सोल अंडी कालवण करते. अजून वैताग वाढी नको. पप्पा खाताय ती पण. मग म्हणूनच म्हणते कशाला घातली शिजू? पप्पाने आणून दिली ती अंडी. मी म्हणलो सकाळी पप्पा अंडी खायला ती. मला बोलायचं ना बापाला बोलायचं काय? तू काय आणून देते का? बापानं आता इथनं पुढे तिला सांगत जरा. तुम्हाला सांगू नको. अहो ते आणते पप्पा. आता बोकडाचं मटण पेटन उद्या परवा सांगा आणायला. मला खायचंय म्हणा घेऊन ये सांग. देते आणून. तू अंडी किरकोळ सांगितली मला आणायला. तिला मटण आणायला लाव. मग कळतंय. तिने आणलं ना आम्ही खाल्लं. बोलाय कसं येतंय रे? तू म्हणला म्हणून तुम्हाला अंडी आणून दिली. चांगली 25-30 अंडी आणून दिली ती. हे करून देते दादू. 26 अंड्याची. दादू ऐकते ना. तुमचं बघतंय का नाही आता तर? होय. मग बाद झाली की. मी आणून दिली म्हणून जरा पित्त उसळलं असेल र. पोटात दुखत असेल. ते पण खाणार. सांगायचं तिला आणून दिली असती. ते पण खाणारच आहे. खाणारे माणसं अशी कुचक बोलत नाही ते. मला कुणाला कुचक बोलायचं नाही दादू. तुम्हाला खाणारी भांडण. माणसं लगेच म्हणते ते. मला सांगायचं होतं. कशाला सांगायचं? अहो मला तुम्हाला वाईट नाही बोलायचं व तुम्हाला चांगलं जर बोलायला लागलं तुम्ही तिड्यातनं कसं बोलता? कोण तेड्यातनं बोलत नाही आणि कोण तुला बोलतच नाही बाया. तू तुझं काम बघ. बाहेर येऊन बसलोय म्हणून तू इथं लगेच सगळं डबं पिबा आणून इथं चूल पेटवून भाकरी तयारी चालू केली. गॅस संपला पप्पा. संपू दे. सिगडी तर होती की, लाईट तर होती की. शिगडी बंद पडली या. ती वायर असते हा ती उंदराला कुरतडली या. नाही सगळंच बरोबर आहे. घरी आज बसलोय म्हणून तुमचं सगळं उंदरानं कुरताडलंय. गॅस संपलंय. सगळं तुमचं बजेट नियोजन चालू आहे का काय? कोणाच्या इथं बसून जावं निघून म्हणून. 2 दिवस झालं बा मी इथं बाहेर स्वयंपाक करते अहो पप्पा. कारण खाव काय मला ते घेणं देणं नाही. तुम्ही खात नाही का? मला काहीच नको. शनिवार आहे रे दादू त्यांचा. मग मी तुला काय म्हणते मगाशी एवढी अंडी कुणी तुला सांगितलं होती शिजू घालायला? चांगल्या बोलते तर मलाच पीत उसळलंय आणि कुठं काय उसळलंय करते आता या. चांगलं बोललं बोल. तर चव नाही काय बोलून उपयोग आहे? आता फर्स्ट तुला काय म्हणली? तो मला काय सांगितलं नाही ते आणायला सांगितलं. बरं असू दे आता ग बरं. अंडी चांगली सर. उद्या बोकडाचं म्हटलं सांग की तुझ्या आईला. मी काय कुठं कामाला जाते का नाही बोकडाचं मटण आणायला. आता कसं होतं? आता काय झालं बरं? बापाला सांगायचं बापानं. पप्पा काय नाही तू आला असली तर आण. मी नाही बाबा मी कुठं आणून मग द्यायची? आता कशी म्हणली मला सांगायचं बॅग माझं काम आहे नसतं तुम्हाला करून खायला घालायचं. तू तीच करू घालतो बघ. हा, मी तेवढंच करणार. आणल्यावर गपचूप करून द्यायचं. शनिवार खातच होता होती ना म्हणून ती. बोलली मी चांगल्यानं बोलाय केली. मला का सांगितलं नाही? मला का सांगायचं नाही? मला काय माहिती एवढं राग येतोय ती.
मी सच बोलाय गेली रचून. आता उद्या लेकर मागते तिनं मटण दे आणून. हो, द्या बघा उगा तुम्ही आणून मी गेला आणतच नाही, तुझी तू आणून दे दादू. उद्या आणायच लाव. आणायला हा बघू कसं होतंय तिथं. पैसे दिव्यात तुला काय कळायचं? कळते. बारका नाही आता ती, त्याला सगळं कळतंय. हा? अरे तू बोकडाच मटण म्हणून कशाच घेऊन येणार? नेमकं काय कळायचं तुला? कळते बोकड अडकवते. हा बोकाड अडकवते ते. चांगलं वाईट काय कळायला पाहिजे का? नुसतं अडकवलेली दिसली की दे तोडून म्हणायचं घेऊन यायचं. हा, द्या. हसण्यासारखं कसं बोलतोय रे? दादू जगाचा अभ्यास केला तर जग चांगल्या माणसाला जगू देत नाही. दिसतंय ती सगळं चांगलं असतं असं नसतंय. माणूस तिथंच पहिल्यांदा फसत. सगळं चालू आहे माया जाल आहे, सगळं फसवा फसवी आहे, खरं काय नाही. खऱ्याची दुनिया जर राहिली नाही. खरं बोला. खरे दुनियाला असती ना तर माणसं माणसाला दिलेला शब्द पाळते ती, जीव लावते ती. जीवा पाड शब्दाला आणि माणसाला नात्याला किंमत देते ती. अरे इथं कोण कोणाच नाही. बघ कसं कुचकुट बोलायचं. दादू काल मला तू काय म्हणला पप्पाला काय एक शब्द बोलायचं नाही. बरोबर आहे मी- काय चुकलं. पण मी काय बोलली कर दाद्या? आता काय गं बसली नवा आता तू अंडी सुलतू या. मी काय बोलली का? बोलली का? तुझं काय चुकलं नाही सगळं करायचं. माझं चुकलं मग. नाही तुमचं नाही चुकलं सगळं. कशाला काय दोन्ही बाजूने बोलतोय तू? अहो पप्पा असू द्या, माझं का चुकलेलं असं ना बरोबर असं ना तुमच्या संग हाय करते, तुम्हाला खाय प्याय करून घालते. जरी माझं चुकलं मला काय असलं- खायला नको, मी काय तुमच्या घरी खात नाही. मी झाला अजून अर्ध्या तासानं जाणार आहे. माझ्या 1000 वाटायचे, माझी मला वाटा रिकामा येते. माझी मी कुठेही जाईन, गुरुवार शनिवार सोडीन, जेवीन. इतके दिवस तुम्ही माझी काळजी केली नाही, आता करू नका माझी शनिवारची न्यायची काळजी. तुमची तुम्ही करा, पोट भरून खावा. काय कमी पडलं सांगा, माझी मी आणून देईन. दाद्या, तू सांग तुझ्या भाषेत. पप्पा कुठे जाऊ ना. तू सांग तुझ्या भाषेत. मी काय बोलत नाही काय रे बाबा. दादू तू तुझ्या भाषेत बी सांगू नको आणि कशातच सांगू नको. कुठे जाऊ ना. तुला काय पाहिजे असलं सांगा, अजून आणून देत. काय सुद्धा तुम्ही तेवढं कुठे जाऊ ना. तेवढं सोडून तू बोल, बाकीचं काय बोल नको. बोलू का. तेवढं सोडून बोल. मी बोलतोय. जाणार म्हणजे जाणार. मी घरी थांबत नाही आणि घरी जेवत नाही. बोलतोय चल आपण दोघं जाऊ जेवायला. का आपण दोघं जाऊ जेवायला? तुला अंडी मागितली दिली ना आणून, खा की. नाही खातील आपण दोघं जाऊ. कुठं जातो? कुठं पण जाऊ चला. मी मित्र आहे, घरी जाऊन शनिवार सोडून येणार आहे. नाही कुठं जायचं नेऊ? नाही. जायचं नाही. तुला कुठं नेऊ सांग की. जायचं नाही. काय कुठं धाब्यात चाललोय काय जेवा पिवायला? तुला घेऊन जायला? कुठं जाऊ ना. माझ्या मनाचा मी मालक आहे. मी कुठं बी जाईन, कुठं बी खाईन. जाऊ नका म्हणजे याच्या आधी कधी बोलला नाही ना, आजच का तुला होत आपली? जाऊ ना. मी माझ्या मनाचा मालक आहे. मी कुठेही जाणार. तुमचं कोणाचं मला अडवायचं किंवा बंधन घालायचं काही काम नाही. माघारी कवा माघारी येईन नाही तर येईन उद्या सांच्याला. ए बायानो, आपण गेलं दोघं इथं आणि पाणी खावा घरी आपल्या आपल्या खावा लोकांच्या तुमची घरी तुम्ही. जायची काय गरज नाही. तुमची तुम्ही खावा, तुमची भाकर नको ना, कालवण नको ना, मला काय नाही. आणि मी मागितलं बी नाही आणि मला नको पण आहे. तर इतकी गोड अंडी आणली ती गोड आणली ती, लेकरा करता आणली. त्यांना भाजून खाऊ दे, शिजवून खाऊ दे, खायची तशी खाऊ दे. तुला खायचं असलं तू खा. तू का खाते म्हणून तुला मी म्हणणार नाही. आणि मला म्हणायची बी काही गरज नाही. कोण खाताय ती बघत बसत नाही मी. मी गप बसते, बोलत नाही तरी पण काढू बोलतो. मी पण त्यानं सांगितल्यावर गपच होतो. हम्म. मग त्याला कशाला तू म्हणायचं? मला का सांगितलं नाही? शनिवार होता म्हणून म्हणलं शिजू घातली ती, मला का तो सांगितलं नाही. त्यानं सांगितलं अंडी खायची ती, फिरून लोकांच्या घरनं अंडी आणली. त्याला म्हणलं तुला करून खायची तशी का? त्यानं घातली शिजू, त्याला पाहिजे तशी ती खाणार आहे. माझ्या शनिवारचा त्याचा काय संबंध आहे? ताटाला ताट लावून जेवला तर काय त्याच्या अंड्याची भाजी माझ्या ताटात देते?